आज आपण ऐकणार आहोत एक खूपच जादुई आणि वेगळी गोष्ट, बोलणारी सावली. एका छोट्या सुंदर गावात यश नावाचा एक गोड मुलगा राहत होता. यश खूप हुशार होता, पण त्याला खेळायला कोणी मित्र नव्हता. म्हणून तो अनेकदा एकटाच अंगणात खेळत बसायचा. एके दिवशी संध्याकाळी सूर्य मावळत होता आणि यशची सावली खूप मोठी झाली होती. यश एकटा होता आणि उदासही होता. त्याने त्याची सावली बघितली आणि त्या सावलीशी बोलू लागला. अरे सावली, तू माझ्या बरोबर खेळशील का? अचानक काहीतरी जादू झाली. ती सावली हलली आणि बोलू लागली. हो यश, मी नेहमीच तुझ्या बरोबर असते, पण तू मला कधी बोलवत नाहीस. यश थोडा घाबरला, पण त्याला खूप आनंदही झाला. तो म्हणाला, खरंच? मग आजपासून तू माझी मैत्रीण आहेस. त्या दिवसापासून सावली रोज यश बरोबर खेळू लागली. ती त्याला नवीन गोष्टी शिकवायची. अंधाराला घाबरू नको, तू खूप धाडसी आहेस ना. एकटेपणातही आनंद शोधता येतो. यश आता हसायला लागला. तो आत्मविश्वासाने बोलू लागला. हो, आता मला अजिबात भीती वाटत नाही. मी खूप खुश आहे आणि तू पण माझ्यासोबत आहेस. एक दिवस आकाश काळं झालं. पाऊस सुरू झाला. सूर्य दिसेनासा झाला आणि सावलीही गायब झाली. यश घाबरून ओरडला. सावली, सावली, तू कुठे आहेस? तेव्हा हलकासा आवाज आला. हातच आहेत. मी तुला जे शिकवलंय ते लक्षात ठेव. यश हसला. त्याला सगळं समजलं. त्या दिवसानंतर त्याला कधीच एकटं वाटलं नाही. या गोष्टीतून आपण काय शिकलो? खरी ताकद आणि आत्मविश्वास आपल्या आतच असतो. तुम्हाला ही गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.